डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित। चेंबूरच्या क्युबिक मॉलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे। हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी जमली होती। चेंबूरचे आमदार तुकाराम काते, माजी नगरसेवक बबलू पांचाळ, माजी नगरसेवक महादेव शिगवण, माजी नगरसेविका आशाताई मराठे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हा चित्रपट पाहिला व चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांचे मनापासून आभार मानले व जनतेने हा चित्रपट एकदा तरी पाहावा असे आवाहन केले। चित्रपट डॉक्टर हेडगेवार जे आहेत ते संघाचे संस्थापक आहेत। मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये डॉक्टर हेडगेवारांबद्दल मी ऐकत आलेलो आहे आणि मला आज 30 वर्षापासून असं वाटलं की मला हे फिल्म बनवायला पाहिजे आणि सामान्य लोकांच्या घरोघरी डॉक्टर हेडगेवार पोचले पाहिजेत आणि त्यांचं जे जीवन चरित्र आहे ते लोकांना कळलं पाहिजे आणि संघ काय आहे ते सुद्धा लोकांना समजलं पाहिजे, यासाठी माझा हा प्रयत्न होता। आता तुम्ही बोललात तसं चित्रपटाला खर्च आहे। माझ्याकडे मी काय तेवढा काय मोठा पैसेवाला असा काही नाही, परंतु एक इच्छाशक्ती, एक स्वप्न मी पाहिलं की हे फिल्म व्हायला पाहिजे। त्यासाठी मी काही लोकांना एकत्र करून अनेक मीटिंगा घेतली की बाबा आपण 10-20 लोकांनी एकत्र येऊन हे फिल्म बनवूया। परंतु बैठक झाल्यानंतर ते विसरून जायचे। ते कधी कोणी परत फिरून कधी फोन नाही केला, कधी कोणी विचारलंच नाही। म्हटलं मी स्वप्न पाहिलं आहे आणि मला वाटतं आहे की डॉक्टर हेडगेवार हे लोकांसमोर यायला पाहिजे, तर मी माझं काय करू शकतो। मी सगळं काय गोष्टी माझ्याकडे होते, माझी गाडी होती, माझं घर होतं, माझं काय अजून काय हे होते, काय वय झाल्यानंतर आपण एक थोडा FD करून ठेवतो, ते सगळं होतं, ते सगळं मी याच्यामध्ये लावून टाकले आणि कर्ज करून हे गोष्ट पूर्ण केलेलं आहे। आज मला आनंद आहे की मी हे काम पूर्ण झालेलं आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की लोकांनी हे फिल्म पाहावं, कारण काय आहे, आज जे काय कष्ट झाले असतील, जे काय पैसे लागले असतील, सर्व काय मी केलं। आता माझी एक विनंती लोकांना आहे की त्यांनी फक्त तिकीट काढून फिल्म बघावं, एवढं करावं। मुंबईमध्ये आम्ही 5 ठिकाणी प्रदर्शित करत आहोत, तर चांगल्या प्रकारे एकदम 100% फुल थिएटर चाललेत। तर कालसुद्धा आम्ही पार्ल्याला होतो, तर खूप छान एकदम चाललं आहे। रिस्पॉन्स खूप चांगला लोकांचा मिळतो आहे, कारण लोकांना एक पहिल्यांदाच डॉक्टर हेडगेवारांवर पहिल्यांदा हे फिल्म आहे, फीचर फिल्म अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही आहे, तर हे पहिल्यांदा आलेलं आहे। लोकांना खूप त्याचा हे आहे की लोक थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघत आहेत। डॉक्टर हेडगेवारांचं जे भूमिका आहे, ते डॉक्टर हेडगेवारांचं जे व्यक्तित्व आहे ते खूप मोठं व्यक्तित्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर हेडगेवार हे मला खूप महत्त्वाचे वाटतात आणि हे कॅरेक्टर निभावायचं म्हटलं तर मला एक देवाचा आशीर्वाद म्हणेन मी, आणि डॉक्टरजी माझ्याबरोबर होते म्हणून हे कॅरेक्टर मी निभावू शकलो, नाहीतर एवढं कॅरेक्टर निभावायचं म्हटलं तर शक्यच नाही आहे। आता तुम्ही फिल्म पाहाल, इंटरव्हलच्या नंतर जे चालू झालं आहे त्याच्यावर बघाल तुम्ही की काय कसं झालं आहे आणि मग तुम्ही बघा काय हो। हे आजचा पिक्चर हा डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवन चरित्रावर आहे आणि त्यांचं जीवन सर्वांना कळायला पाहिजे आणि सुंदर खूप असं पिक्चर त्यांनी केलेलं आहे। अक्षय शेट्टी प्रोडक्शनने आणि राष्ट्रीय स्वयंसेवकची काय व्यथा असते आणि कसा तो व्यक्ती म्हणजे छोट्या कार्यकर्त्यापासून मोठा कार्यकर्ता कधी होत नाही आणि तो नेहमी ग्राउंड लेवलला काम करणारा असतं, रक्ताचं पाणी करणारं जे असतं ते संघ असतं आणि म्हणूनच आज त्यांना संघाचा हा जो सिनेमा ठेवलेला आहे आणि आजच्या इथे जर तुम्ही पाहताल तर सर्व युवा पिढीसुद्धा आलेली आहे आणि हिंदू राष्ट्र काय आहे हे याच्यामधून सांगितलेलं आहे। तर मला खूप खूप अभिनंदन करावं वाटतं ज्यांनी पिक्चर काढलेला आहे त्यांचा, आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा। सर्वात पहिल्यांदा आम्हाला हा चित्रपट बघायचं भाग्य लाभलं, कारण आम्ही लहान मुलांना आम्ही कबड्डीच्या रिलेटेड आहोत, सगळे स्पोर्ट्स पर्सन आहोत आम्ही। मी स्वतः रिबेका गवारे, मी शिवछत्रपती अवॉर्डी आहे आणि मी भारताला रिप्रेझेंट करते आणि आम्ही हिंदू राष्ट्र याच्याशी आम्ही कट्टर आहोत। आमचे जे सर आहेत चंद्रकांत पाठारे सर, त्यांनी आम्हाला इकडे जास्त करून वळवलं आम्हाला सर्व गोष्टींकडे, आणि आज आम्ही जो पिक्चर बघितला, आज आमच्या मुलांना आम्ही घेऊन आलो सगळ्यांना इकडे, त्यामुळे आमच्या मुलांना कळलं की हिंदू राष्ट्र होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, आपल्यासाठी ज्यांनी हिंदू राष्ट्र हे आहे आज ते कोणत्या। नमस्कार मॅडम।
त्यांनी आज जे हिंदू राष्ट्र म्हणजे आज आहे जे का आहे म्हणजे लोकांनी किती बलिदान केलेलं आहे की काय काय केलेलं आहे ते सगळं आज आमच्या मुलांना कळलं. ते आम्हाला बरं वाटलं की आमच्या मुलांना आज आम्ही हळूहळू का होईना पण हिंदू राष्ट्र होण्याचे ज्ञान देतो आहे. चित्रपट अतिशय उत्तम केलेला आहे. बायोपिक ज्याला म्हणतात ते अनेकदा इकडे तिकडे भरकटत जातं मूळ विषयापासून. तसा या चित्रपटात काही झालेलं नाही आणि डॉक्टर हेडगेवारांचं बालपणापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत सगळं जीवन जसं आहे तसं पण एका सिनेमॅटिक फॉर्ममध्ये फार उत्तम प्रकारे त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यांच्या जीवनाचा संदेशसुद्धा जो आहे तो सुद्धा अत्यंत स्ट्रॉंग रीतीने आलेला आहे असं मला वाटतं. मूवी बहुत ज़बरदस्त थी. आपने गुरुजी जो केशव बलिराम हेडगेवार जी के ऊपर ये मूवी थी. गुरुजी ने जो संघर्ष किया हिंदू राष्ट्र को एक करने के लिए वो अद्वितीय है. इसका कोई मतलब जोड़ ही नहीं है. और उनके मूवी देखने के बाद में जो अपने को उत्साह हुआ कि नहीं ये देश हमारा हिंदू राष्ट्र है था और रहेगा और इसके लिए हम गुरुजी के हर उन आदर्शों को आगे समाज में हिंदुओं में फैलाने का चेष्टा प्रयत्न करेंगे.